जय हिंद, जय महाराष्ट्र पब्लिक. मी पवन कळंबटे स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज आपण काय बँजो वगैरे काहीच नाही, चाललोय ऑफिस स्टाफ सोबत पिकनिकला. म्हणजे वन डे ट्रिप आहे लोणावळ्याला, पावना लेकला. तर आम्हाला झालाय उशीर म्हणजे झाले सूरजमुळे घोळ. एक गाडी आमची गणेश सर वगैरे ते सगळी गाडी घेऊन एक गाडी पुढे गेली आणि ह्याच्यासाठी आम्ही थांबलेलो. तर 1 तासापासून आलो, गेटवरच आहे करतोय आणि आत्ता बहुतेक पोहोचलाय. मी आता जुईनगर स्टेशनला आलो, मग बोललो इथंच इंट्रो घेतो, नंतर पुढे गाडीत बसल्यावरती डायरेक्ट लोणावळा. आधीमध्ये कुठे थांबायचं नाही, कारण ऑलरेडी लेट झालं आहे. 4 वाजताचा चेक इन टाईम होता आणि आम्ही अजून इथेच आहे. आत्ता 4 इथेच वाजले. 4 वाजताचा चेक इन टाईम असून आम्ही इथेच आहे. आता बघूया, बघा जुईनगर स्टेशनला मी इथे येऊन थांबलोय. म्हणजे इथे नाही, आपल्याला जायचं आहे त्या ब्रिजवरून पलीकडे हायवेला, पण तो येणं आला नव्हता म्हणून कन्फर्म नव्हतं म्हणून इथेच थांबलेलो. आता निघूया पटपट तिकडे. तो आलाय कंपनीच्या गेटवरती, सगळ्यांना पिक करतो. आता येईल, एक 10 मिनिटात इथे पोहोचेल. मग आपण पण जास्त लेट नको करायला, आपल्यामुळे लेट होईल. जाऊया पटकन आणि मग गाडीत बसल्यावरती भेटू सगळे आणि डायरेक्ट तिथे लोकेशनला भेटूया. शेवट ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, अर्ध्यातच कोणी गायब नव्हता. आजचा ट्रॅव्हल ब्लॉग असेल आणि टुरिझम म्हणजे बाहेर फिरायचं झालं त्यावेळी ब्लॉग. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जाऊया आपण आपल्या मार्गाला आता तिकडे पलीकडे. सीएनजी बरा थांबला नाही, सीएनजी. आणि हा आमचा तुतिया बनवणारा माणूस, तुतिया सूरज. 5 मिनिटात आलो. लाईन आहे, होईल काय लवकर. आमचे वाघमारे सर, हे आमचे सगळे सिनियर टीम आहे. अर्धी टीम पुढे आहे, बघू आता भेटतील पुढे तेव्हा. एक गाडी पुढे गेली. सीएनजी खून पिणे वाली मशीन. नाही सीएनजी बोलतोय भाई, खून पिणे वाली मशीन. हाच तो ज्याने लेट केलंय. 5 मिनिटात आलो, 1.5 तास घालवला आमचा. असंच करायचं, असं काय असंच करायचं. मारशील एखाद्याला, मारताय तुम्ही. चला पैसे मारून जाऊ. थांबा जो, झालं का. उधर से ही सही हुआ है. 2 घंटे बोला था मैंने. किती मारायचं आहे. 594.32. कट टू कट मारायचं. हा, पॉईंट पण मारायचं. असं का म्हणून. ते त्यांचे लॉस आहे ना तो, नाही तर सीएनजी 600 रुपये का लॉस करा दिया ये बंदे ने. मारा ना. तीरंदाज, हमारे तीरंदाज. हा स्लो है बहुत. बारबेक्यू खाने आए, बारबेक्यू. चलने ही नहीं देना तो मैं वही खत्म कर लेगा. हे आपले टेंट आहेत कॅम्पिंग, आणि इथे सगळा स्टाफ एन्जॉय करतोय. जेवण चालू आहे, बारबेक्यू. लाईटच गेलेली आता थोडा वेळ. आणि बसलोय मस्त, एन्जॉय चालू आहे. इकडे सगळं स्टाफ आणि ही मनी. तिला चिकन घातलंय, आता ती माझ्याजवळच येऊन बसते. वा
आणि ये ये छोटा टायगर सेम वाटतं असं बिबट्यासारखे पट्टे. एकच वादा नाचन वगैरे झालंय. डिनर टाइम चालू आहे. डिनर चिकन, काय अंडा, राईस, रोटी. बहुत टाइट आहे. थोडं थोडं खाऊन घेऊ. थोडं थोडं. ये बाय खुर्ची आहे की नाही मेरे? या जेवायला या. जेवून घेतो आम्ही सगळे सिनियर. सर इकडून दिसतो. चला परत आता नंतर नाईट आउट मारायचं ते. आज फुल नाईट आउट आहे. क्या बोलताय? लेट येऊन पण सगळं थेट काम केलंय. आ जाओ खाना खाने के लिए. ज्यादा नहीं खाएंगे, थोड़ा ही खाएंगे. खाल ना माझ्यातलं थोडं. त्यातलं खा, मला जास्त नको. हे बघा जिलेबी आहे आणि काय बोलतात त्याला? हा व्हेज आहे. हा व्हेज माणूस वाटतो का व्हेज तोंडावरनं? टेंट मध्ये आलो आम्ही. टेंट मध्ये आणि हे लोक काही झोपायचं नाव घेत नाही. झोपलो इथं. बाजूला गाणी लागली. तिकडं इकडं दोन्ही साईडला गाणी. दोन्ही बाजूच्या टेंट मध्ये गाणी. झोपायचं झोपू देत ना आम्हाला. तिथं ऐकायला येते. टेंट मध्ये भारी वाटते. गरम होते मस्त आतमध्ये. आम्हाला सगळ्यांना दिलेत मोजून 5 टेंट आणि बाकी सगळ्या आमदारावानी झोपलेत एक एक जण टेंट मध्ये. त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं की एका टेंट मध्ये 2 जण. आम्ही इथे ते आजचे सेटिंगचे केलेत. म्हणजे शनिवारचे आजचे एवढे सगळे टेंट लागलेत. त्याच्यात आम्ही झोपलोय असे आहेत. आणि खाली काय नाही हातरायला. त्याच्यामध्ये एकेकाचा ह्याच्यातून आम्ही सगळं गोळा करून सगळे जेवढे 5 टेंट आहेत ना त्याच्यातले जे सेकंड वाले जे चादरी होतात ते घेऊन हातरून झोपले. अंगावर काय आता हे घेऊन कुडकुडायचंय. आता हे गाणी ऐकता ऐकता सगळे झोपणार गॅरंटी आहे. पण जेवण वगैरे एक नंबर होतं. बाकी अरेंजमेंट पण भारी होती. आता बघू जरा टाइमपास करायचा मोबाईलवर, झोपायचं आणि डायरेक्ट सकाळी उठायचं आणि लगेच घरी नाश्ता करून तडक. हे जर लेट होणार असतील तर मला लवकर निघायचं. कारण मला पनवेलला जायचंय बघ माझ्या बहिणीच्या घराचं गणेश पूजन. नहीं जल्दी निकलने का. नहीं पहुंचने का. अरे मैं पहुंचाएगा इसको. तो हम मैं हिलाएगा ना गाड़ी. तो ये गाड़ी चली जाएगी, दूसरी गाड़ी में आ जाओ. तुमको थोड़ी मेरे गाड़ी में आने का है. मेरे गाड़ी में जिसको आने का बोली उसको निकल के सीधा. हाँ बाकी तो कुछ है नहीं अभी. किधर जाने का नहीं कुछ है. तो जल्दी निकले तो क्या है, नाश्ता करके इधर क्या करना है. थोड़ा बहुत फोटो निकालेंगे सुबह. कौन उठना रे. और गलती वैसे भी 8:30-9 बजे तक उठेंगे. भाई हाँ तो भी 10 बजे भी निकल के 10-10:30 बजे तक पहुंच जाएंगे. तो कितना टाइम लगेगा? 2 घंटा. म्हणजे 12:30 पर्यंत. हा 12:30 पर्यंत घरी जाऊन लगेच कळते पनवेलला. आता भेटू सकाळी. आता मधीच जर परत जाग आली काय टाइमपास करायला बाहेर गेलो तर बघू. काय गॅरंटी नाही आज झोपेची. हे बाजूचे दोघं काय झोपू देणार नाहीत थोडा वेळ तरी. ते झोपल्यावर मग आम्ही झोपणार. झोपायची डायरेक्ट भेटू सकाळी.
बाय. गुड नाईट. गुड मॉर्निंग फ्रॉम लोणावळा. सुप्रभात सगळ्यांना. झाले आमची मॉर्निंग. सकाळी म्हणजे 5-5:30 वाजल्यापासून सगळे उठलेत, पण अवतार झोपेचा होता म्हणून मग शूट नाही घेतलं. आता सगळे गेले तिकडे तलावाजवळ, हात दाखवतात. आपण पण जाऊया आता. थंडी आहे जाम इकडे, थंडी. मस्त क्लायमेट, एकदम थंड क्लायमेट आहे. फ्रेश झालोय आपण आता. दात वगैरे घासून झाले. जाऊ आता त्याला लेक जवळ. सर्दी होणार आहे म्हणजे झालीच आहे. अजून काय व्हायची राहिले. लेक साइड आवाज वगैरे बसला आता. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही पत्ते खेळत होतो. टाइमपास, मेंढीगोट. डुबकी लगाओ. इसको क्या मालूम, साइलेंट पे रहेगा. साइलेंट पे नहीं ना शायद. उसने लगाया ना, तैरना मना है. तैरना नहाना तो एक ही हो गया ना अभी. चिखलातून नको जाऊ आपण. पाणी इथपर्यंत येतं बहुतेक. सनराईजचा व्ह्यू बघा, सनराईज. एक नंबर व्ह्यू आहे. काल सनसेट तर भेटला नाही आपल्याला, लेट झाला इथे पोहोचायला सूरजमुळे. मला आता सनराईज घेऊया. उधर भी टेंट हाउस जैसा बाजार लगाया लोग. एक आदमी है कि पानी में तैर रहा था. डुबकी लगाओ. पत्थर पे सिर मर पटको बस. चलो आ जाओ नाश्ता करने. ये इधर भुर्जी पाव वाले. सबका फोटो डाल. हाँ, आपण इथे पोहा आणि ब्रेडला जॅम. हेल्दी खाना. बाकी सब पोहा वाले. पोहा विथ बुर्जी. चला नाश्ता करून घेऊ. या नाश्ता करायला जाओ. कितने? मूंगी है इधर, लाल मूंगी. बॉलिंग वही करेगा. गुड बॉलिंग.
अभी राजेश सर अभी धोनी आए बॉलिंग पे। नहीं ये अपने मैच छोड़ दिया था मैंने। कब से मैच छोड़ा? हाँ? कब से मैच छोड़ा? मैंने भी खेलना छोड़ा है ये अभी कितने साल से नहीं गांव में गया था तो खेलता था थोड़ा मैंने तो खेला ही नहीं है 2-3 साल से। सब लोग का एक्टिविटी चालू है। गाड़ी पे चला आता इथून निघायचा टाइम झालेला आहे. आता आपण निघायचं. एक गाडी गेली पुढे. आमचा ड्रायव्हर गेलाय जरा फ्रेश व्हायला. आत्ता एवढा टाइमपास करत होता. आता गेलाय फ्रेश व्हायला. तो आला की लगेच कल्टी आणि मग घरी जाऊन परत आपल्याला जायचंय पनवेलला. समोर व्ह्यू एक नंबर वाटतोय. गणपती बाप्पा मोरया. चला लय गरम होत्या गाडीमध्ये. आता तो आला की लगेच एसी बीसी चालू करून निघू. बघू हा ब्लॉग कंटिन्यू केला तर मी करेन पनवेलपर्यंत. कंटिन्यू केला तर नक्की नाही, नाहीतर मग स्टॉप करेन. भेटू थोड्या वेळाने. आला ड्रायव्हर आला आमचा. डॅम लेट झालो आपण. डॅमला तो पण आला नाही. अशी ड्रायव्हिंग स्कूल शिकायचे बाबा. माझं म्हणणं काटातच डायरेक्ट राऊंडला आलो असतो मस्त. आणि डॅमला रोड आहे हा. पवना धरण. धरण तिकडे आहे. धरण माझं धरण.